मेंढी पालन करताना काही गोष्टी असतात. मेंढी पालन एवढं चांगलं करायचं की पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये ते बसलं पाहिजे आणि त्याच्या हृदयामध्ये त्यांनी घर केलं पाहिजे. फक्त किंमत लावताना मात्र अशी लावा की माझ्यासारख्याच्या खिशाला सोसली पाहिजे. एवढं केलं की मेंढी पालन चांगल्या प्रकारे चालतं. आता मी आमच्याकडे चारा नाही म्हणून म्हणजे चाऱ्याची काही कन्सेप्ट सांगत नसतो. तुमच्याकडे जर काही चारा असेल चांगल्या प्रकारचा, चांगल्या प्रकारे येत असेल, तुम्ही चांगल्या प्रकारचा चारा घाला, ह्या मेंढरांना द्या. जेवढं तुम्ही उत्कृष्ट नियोजन कराल म्हणजे चांगल्या दर्जाचं नियोजन कराल तेवढ्या चांगल्या दर्जाचे हे मेंढीपालन होणार आहे. आमच्याकडे दर्जा वगैरे तसला काहीच नसल्यामुळं आमच्याकडे कमी दर्जाचं आहे. पण तुम्ही जर काय चांगल्या पद्धतीचं चारा वगैरे असेल, तुती असेल, शेवगा असेल, हादगा असेल किंवा तुमचा मेथी घास, दशरथ घास जे काय असेल, नेपियर सोडून जेवढं काय तुम्ही ह्याच्यासाठी कराल तेवढं हे क्वालिटीमध्ये राहणार. त्याला म्हणजे ऑप्शनच नाही. जेवढं तुम्ही दर्जेदार देणार तेवढं हे दर्जेदार राहणार. त्याला काहीच दुसरं करता येत नाही. आणि जर काय मी समजा 26 प्राण्यांना 1 किलो खुराक घालतो आहे, तुम्ही जर काय 2 किलो घातलं तर ह्याच्यापेक्षा प्राणी चांगले दिसणार आहेत. म्हणजे फक्त खिशाला बोज झाला नाही पाहिजे ह्या पद्धतीनं तुम्ही करायचे. जास्त काय तामझाम करायचा नाही. आता कसं होतं आहे की रोज रोज शेतात पण जाणं काही लोकांना परवडत नाही. माझ्यासारख्याला तर परवडत नाही. म्हणून आम्ही वन टाईममध्ये सगळं काही गोष्टी करत असतो. आणि एकतर आमच्याकडच्या भागामध्ये ह्या काही गोष्टी येत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, जर काय तुमच्या भागामध्ये अशा काही गोष्टी होत असतील चाऱ्याबद्दल तर 100% करा. नाही म्हटलं तरी महिन्याला 10 किलोच्या वर ह्या पिल्लांचं वजन वाढेल. मलाही माहिती आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुमची आवड त्याच्यामध्ये जोपासता आली पाहिजे तुम्हाला. नाही तर मी सांगतो आहे किंवा मी करतो आहे आणि माझ्याकडची पिल्लं चांगली दिसत आहेत म्हणून तुम्ही कराल तर तसं नको आहे. तर तुम्हाला त्या मेंढीपालनात नवीन काय करता येईल का किंवा नवीन काय करू शकतो का, किंवा ठीक आहे चाऱ्याप्रमाणात रोज शेतात जाऊन चारा आणू शकतो का मी, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. पैसा तर ह्याच्यामध्ये येतोच येतो, पैशाचा तर काही विषयच नाही. पण पिल्लंसुद्धा अशी चांगली बनतात. आणि जर काही चाऱ्याचं चांगलं नियोजन असेल, मी म्हणतो ह्याच्यापेक्षा चांगली पिल्लं बनतातच. त्याला काहीच नाही. फक्त काय झालं की आम्हाला सांगणारा कोण नव्हता, मार्गदर्शन करणारा कोण नव्हता. त्याच्यामुळं काय झालं की आमचं हे जे मेंढीपालन होतं ते खाली दर्जाने चाललं होतं. आणि जसं जसं आता लोकांना माहिती पडायला लागलं कमी चाऱ्यामध्ये कमी ह्याच्यामध्ये सगळं होतं, तर 100% होतंच. त्याला पर्याय नाही. म्हणजे काय होत पण नाही तसं. पण जर काय तुम्ही चाऱ्याचं नियोजन करत असाल चांगल्या प्रमाणे, मी पहिल्यापासूनच सांगतो, ज्यांनी शेळीपालन केलं आणि ज्यांनी शेळीपालनात चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे त्यांनी जर ह्या मेंढीपालनामध्ये तसं जर काय केलं तर हे क्वालिटीपेक्षा डबल क्वालिटी होणार. हे मी आजही सांगू शकतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की शेडची रचना अशी करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करता येणार नाही. शेडच्या रचनेमध्ये तुम्ही अदलबदल करू शकत नाही. उंचीवरती करणे ह्यांची लगवी लागणे नाही. ती एक टुडी मशीन. आणि त्याच्यानंतर जो काय तुम्हाला वाटेल तो तुम्ही चारा लावा. मी सांगतो आहे म्हणून नाही, तर तुम्हाला जो काय वाटेल बाबा मला हा चारा लावू शकतो किंवा हा चारा माझ्याकडे येऊ शकतो त्या प्रकारचे चारे लावा. आणि ह्याच्यापेक्षा क्वालिटीचं मेंढीपालन करा. आणि त्याच्यानंतर बघा तुमची पिल्लं माझ्यापेक्षा क्वालिटीची होणार. माझ्याकडे तुती नाही, शेवगा नाही, हादगा नाही, काही नाही, मेथी घास वगैरे तसलं काही येत नाही, तरीसुद्धा अशा प्रकारे होतात. मग जर तुम्ही काय ह्या सर्व गोष्टींचा वापर केला आणि जर काय मनात इच्छा असेल तर सर्व काही गोष्टी होतात. प्रत्येकाचं ते आहे. मला पण वाटलं की ह्या मेंढ्यांना जर वेगळं काहीतरी करावं म्हणून मी केला आणि त्याचा रिझल्ट असा आला. तसं तुम्हाला जर काय वाटत असेल की बाबा माझ्याकडच्या प्राण्यांना जरा अजून टॉपमध्ये करायचे तर तो जसं काय दिलीप चिकणे सांगतो आहे त्याच्यापेक्षा जर क्वालिटी करायचं आहे तर मला पण चांगला चारा क्वालिटीचा केला पाहिजे. मी जसं सांगतो आहे की कचरा गोळा करून ह्यांना खायला घालतो तसं जर तुम्ही केलं तर ह्या क्वालिटीमध्ये होणार. पण माझ्यापेक्षा जर चांगला चाऱ्याचं नियोजन केलं तर माझ्यापेक्षासुद्धा टॉप क्वालिटीमध्ये तुमची मेंढरं होणार. ह्याच्यामध्ये काही फरक नाही. फक्त काय आहे, पहिल्यांदा आपल्याला समजावून सांगणारी लोकं नव्हती आणि त्याच्यामुळे आपलं काय झालं होतं की हे सर्व गणित जे होतं थोडं गडगड करत खाली चाललं होतं. पण आता जशी लोकांना माहिती व्हायला लागली तशी माहिती ही लोकं आपल्यामध्ये यायला लागलीत आणि आपलं जे काय मेंढीपालन आहे थोडं असं वरती पायऱ्यांनी चढायला लागलं आहे. तर प्रत्येकानं आजच मी मेंढीपालन केलं आहे किंवा आजपासूनच माझं मेंढीपालन आहे किंवा मेंढीपालनच कुणाला माहीत नाही अशातल्या काही गोष्टी नाहीत. सर्वांना काय मेंढीपालन माहिती होतं, सगळ्या काही गोष्टी माहिती होत्या. फक्त काय होतं की ह्यांची राहण्याचं संगोपन कसं पाहिजे आणि चाऱ्याचं नियोजन कसं पाहिजे हे फक्त थोडंसं चुकत होतं. बाकी काय नाही. तुम्ही जर ह्यांना चांगला क्वालिटीचा चारा घातला ह्याच्यापेक्षा क्वालिटीची पिल्लं होणार.
ह्याच्यापेक्षा दर्जेदार चारा तुमचा असेल, म्हणजे माझ्याकडे तर नाहीच आहे चारा, पण माझ्यापेक्षा चारा जर दर्जेदार असेल तुमचे प्राणी अजून दर्जेदार होणार. त्याला काहीच नसतं, फक्त त्यांना काय करायचं आहे की राहण्याची व्यवस्था अशी करा आणि तुमच्या मनात इच्छा असली पाहिजे की नाही मला तो व्हिडिओ करतो आहे ना तर त्याच्यापेक्षा टॉप क्वालिटी मी करेन, असं मनामध्ये जेव्हा तुमच्या आग पेटते ना तेव्हा हे मेंढीपालन 100% होतं. बघा पिल्लांची कन्सेप्ट कशी असते ते तुम्ही पाहून घ्या. मादी आतमध्ये येतात, मादी एकही बाहेर येत नाही. पिल्लांना आम्ही बाहेर घेतो इथून ह्या ग्रिलमधनं, म्हणजे दरवाजा ओपन करतो आणि ही मोठी पिल्लं बाहेर घेतो. ह्यांना 1 तासभर आमच्याकडे बाहेर खायला ठेवतो. म्हणजे हे आता जे खायचं चाललं आहे ना ते 1 तासभर ती पिल्लं इथं बाहेर खातात आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांना आतमध्ये सोडतो. असं तुम्ही काहीतरी कन्सेप्ट ठेवा. पिल्लांना मादीपासून वेगळं ठेवलं म्हणजे पिल्लं चांगली होतात असं कुठलंच नाही आहे. तर पिल्लांना मादीजवळ पण जाता आलं पाहिजे, पण खायची जी काही व्यवस्था आहे ती त्यांना वेगळी पाहिजे, जेणेकरून त्यांना कधीही एनी टाईम त्याला खाता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रकारचे प्राणी दिसतील. आता सगळे प्राणी एकसारखेच आहेत, काही वेगळं नाही किंवा खुराकही जास्त नाही. आणि जर काही तुम्ही समजा असेल कॅपॅसिटी म्हणजे किश्श्याचा बहुत चांगला असेल तुमच्या, आणि जर काय ह्यांना 2 किलो खुराक घातलं तर ह्याच्यापेक्षा टॉपमध्ये होणार. म्हणजे जेवढं तुम्ही कराल ह्या मेंढीपालनामध्ये तेवढं कमी पडणार, हे 100% आहे. आणि जेवढं तुम्ही प्रयत्न कराल चांगलं करण्याचं किंवा चारा नियोजन करण्याचं तेवढं हे टॉपमध्ये जाणार आहे. त्याच्यामध्ये काहीच होणार नाही. वजन आणि दिसण्याचं मेंढीपालन कधीच करू नये. वजनाचं मेंढीपालन करा. दिसण्याचं मेंढीपालन आज ना उद्या कधीतरी त्याला हे होतंच, पण वजनाच्या मेंढीपालनाला कधीच काही धोका लागत नाही किंवा धक्काही लागत नाही. कारण जेवढं त्याचं वजन वाढेल तेवढ्या मेंढ्यांचं पैसेही वाढणार असतात. आणि दिसण्याच्यामध्ये कसं असतं की हे दिसायला काय कुठलं वेगळं नसतं, फक्त ह्याचं काही ज्या मेंढ्या येतात त्यांचं शेपूट लांब असतं. बाकी ह्या सगळ्या मेंढ्या दिसायला सारख्या असतात. कुणाचं कान लांब, कुणाचं कान मोठे किंवा असा नाक तसं नाक तसलं काय नसतं. हे फक्त माडग्याळमध्ये नाकाचा जो काय आकार असतो तेवढा, बाकी नॉर्मल मेंढ्यांमध्ये सगळं काय सेम आहे. त्यामुळे तुम्ही क्वालिटीच्या मागे लागू नका, काही नका, ती क्वालिटी आपोआप करेल. फक्त तुमचं मन जे आहे ना ते ह्यांना उत्कृष्ट दर्जा कसा देता येईल ह्याच्या मागे लावा. आणि ते काय तुम्हाला जमलं ना की 100% मी सांगतो तुमचं मेंढीपालन जमलं. फक्त काय मला पहिल्यांदा ही जी काय गोष्टी होत्या त्या मला जमत नव्हत्या, जो काय त्रास होता, त्याच्यामुळं मी काय केलं ह्या ज्या काही कन्सेप्ट केल्या ह्या त्या मेंढीपालनामध्ये केल्या आणि त्या मला सक्सेस वाटल्या आणि चांगल्या वाटायला लागल्या. आणि जर काय असं मी नेहमी सांगत असतो आमच्याकडे चारा तर नाही आहे, पण खालच्या म्हणजे ज्या भागामध्ये चारा होतो त्यांचं मेंढीपालन आमच्यापेक्षाही चांगलं होणार आणि आमच्यापेक्षाही क्वालिटीचे प्राणी त्यांच्याकडे 100% होणार आहेत. आणि काय होतं की मुळात म्हणजे एखाद्या प्राण्याची समजा जी काही बॉडी स्ट्रक्चर ढासळलं की लवकर रिकवर होत नाही. आता ह्या 4 माद्या आहेत. वॅक्सिनेशन आपण जेव्हा त्यांना जंताचा डोस दिला होता तेव्हा थोडंसं इन्फेक्शन म्हणजे जास्त झाल्यामुळे त्यांचं अजून स्ट्रक्चर चाललं म्हणजे ज्या पद्धतीतनं पाहिजे त्या पद्धतीतनं आलं नाही. तर आता हळूहळू आपण त्यांना ते बिल्डअप करावं लागणार आहे, कारण दुसरा पर्याय नसतो. आणि ते आज तूप दिलं आहे म्हणजे उद्या रूप येईल अशातली काही गोष्ट नसते. पण इकडच्या साईडला ज्या माद्या आहेत पलीकडे त्या म्हणजे एकदम चांगल्या प्राणी आहेत. क्वालिटी वगैरे तसलं काय नसतं मेंढीपालनात, क्वालिटी वगैरे तसलं काय करायच्या नसते त्या गोष्टी. क्वालिटी करण्याच्या नादामध्ये आपण किशाची क्वालिटी सर्व घालवली आली असते. त्यापेक्षा जर साध्या पद्धतीनं होत असेल तर तेवढ्या पद्धतीनं करा. आणि जर काय जमलं तुम्हाला म्हणजे माझं वैयक्तिक आहे की जर काय तुम्हाला चाऱ्याचं नियोजन जमत असेल चांगल्या प्रकारचं तर मेथी घास जो आहे तो तुम्ही वाळवून ह्यांना खायला घाला. जसं आम्ही ज्वारीचा कडबा वगैरे घालतो तसा मेथी घास करून घातला तर 100% रिझल्ट चांगला येतो. आणि जर तुती वगैरे जर असेल तर हिसाबच नाही, म्हणजे त्याचा तुती, शेवगा आणि हादगा जर असेल तर ह्यांच्या म्हणजे जो काय क्वालिटी असते म्हणतात तुम्ही लोक, मला तर क्वालिटी काय समजतच नसते, पण जी काय म्हणतात क्वालिटी ती त्या चाऱ्यामध्ये 100% येते. तर तुम्हाला जर होत असेल तर त्या 2-3 गोष्टी करा. आणि माझ्यापेक्षा सुद्धा एकदम क्लास मेंढीपालन करता येतं. फक्त तुम्हाला हे समजून घेण्याची जी काय गोष्ट होती तेवढी समजली, विषय काहीच नाही. बाकीचं जे काय मेंढीपालन होतं पहिल्यापासून चालू आहे, सगळ्या काही लोक करत होती, फक्त थोडंसं चुकत होतं त्याच्यामुळं अटकत होतं. पण आता सगळ्यांना जसं माहीत झालं तसं सर्व लोक करायला लागलेले आहेत आणि त्याच्यानुसार त्यांनाही रिझल्ट येतो. असं नाही की माझ्याच इथं रिझल्ट आहे किंवा माझ्याकडं चांगलं होतं आहे. ज्यांनी तसं केलं त्यांच्याकडं तसं रिझल्ट यायला लागलं. कारण 10-10 वर्षापासून जे ग्राउंडला लोक मेंढीपालन करत होती ती अशा शेडमध्ये आता म्हणजे
करायचा प्रयत्न करता येतं किंवा चालू आहे लोकांचं, तर असं प्रत्येकाचं होणार आहे, त्याला पर्यायच नाही. आणि मी तर सांगतो की आमच्या डोंगरामध्ये चारा नाही तरीसुद्धा असं होतं आहे म्हटल्यानंतर तुमच्या जर सुपीक भागामध्ये जर कुणी केलं तर मी तर सांगतो 100% ह्याच्यापेक्षा म्हणजे एकदम टॉप क्वालिटीमध्ये मेंढीपालन तुमचं होणार आहे.